या 15 वर्ष झालं मानवाचं मटण खाल्लेलं स्वादिष्ट भोजन. तर या 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 15 वर्ष झालं मी रानामाळात या दर्या खोऱ्यात हिंडतोय. तुझीच वाट बघत होतो. आता मी तुझा वापर करून मी पुन्हा पृथ्वीत. अरे हो हा दगड का चमकतोय? नक्कीच हा दगड चमत्कारिक आहे. याच्यासाठी वेगळे काहीतरी शक्कल आपल्याला लढवायला लागेल. हे पोरी, मी तुला सोडतो पण तुला माझे काम करावं लागेल. करशील का? तुम्ही सांगत मी काम करते, फक्त मला सोडा. तिथं 1 नंबर टाकलेला एक दगड आहे, त्याच्यावर 1 नंबर टाकलाय. त्या ठिकाणी जायचं आणि तो दगड उचलून मला आणून द्यायचा. देशील का? मग बाकी आपलं हितच ह्या दुसऱ्या दुनियेत राहावं लागेल आपल्याला. मी जाऊन कसं पण एक दगडाला हुडाकतो आणि राक्षसाला मारण्याचा प्रयत्न करतो. तू जा. अगं जा काय जा. मला ह्यांचा पाठला केला पाहिजेत. जा की दौडाच टाकेन. जा. सोमाभाजीला पुढं असते ह्या जंगलात. वाचवा वाचवा. इथं सोमाभाजी दिसना. आता मी अमर होणार, पण आता ही पोरगी माझं काम करणार. आता मी माणसात जाणार. हे पोरे, तो त्या ठिकाणी 1 नंबरचा दगड आहे. मी तुला वाचवतो, सोडून देतो. जा जा त्या दगड हात लाव. जा, मी तुला सोडतो. राधा हात लावू नको दगडाला. राधा. भाऊजी या 2 नंबरच्या दगडाला हात लावा. लवकर हात लावा. काय म्हणते? राक्षस मिळाला नाही म्हणजे पूजा भावड्यापर्यंत पोचली नाही. मला काय पण करून राधाला वाचवलं पाहिजे. राधा की चल 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 चल. राधा पळ 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 इकडे ये. हात लाव. माझा 4 नंबर दगड तुझ्या राहिला. हात लाव राक्षस. हात लावा भाऊजी. दगड राक्षस पण आला, दंडी पण आल्यात. लवकर लावा. दंडी पण आल्यात तिकडनं. राधू राधू माझी.